आपला तालुका विकासाने धक्का झालेला आहे। एकीकडे पाणी नाही येते, काम असून काम मिळत नाही। या ठिकाणी चिट्टीदार कंपनी, जवारी सिमेंट कंपनी, बिर्ला फॅक्टरी या ठिकाणी ठेकेदार पद्धतीने काम जातं आणि ज्याला काम करायची इच्छा त्याला काम मिळत नाही। ज्या शेतकऱ्याला पाणी पाहिजे पाणी मिळत नाही आणि या ठिकाणी जे शासकीय योजना आहे भ्रष्टाचाराच्या मार्गाने उधळपट्टी होते। शासकीय आपलेच पैसे असतात त्या पण उधळतात। मी गावचा सरपंच असताना, माझ्या हिंदे गावचा मी सरपंच असताना ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये काय चालतं हे कळतं, जिल्हा परिषदेमध्ये तेच चालतंय, विधानसभेमध्ये तेच चालतंय। भ्रष्टाचारी सरकार आहे आणि काँग्रेस आणि भाजप सर्व एकाच नाण्याची दोन बाजू आहेत। आपण जर काँग्रेसला मतदान केलं तर भाजपला मध्ये जाते मतदान, डायरेक्ट जाते, इनडायरेक्ट असं श्रम जात आहे। परंतु आपण मतदान देत असताना काँग्रेसचा उमेदवार नाही या ठिकाणी, महाविकास उमेदवार म्हणून कोणी व्यक्ती असू दे, परंतु निवडून येतात दुसऱ्या पक्षात जातात। त्याच्यासाठी आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातून तरुण तडफदार उमेदवार आहे, मधळे गावचे आहेत। त्यांचं एक उद्देश आहे की मी या तालुक्याचा आमदार झाला पाहिजे। देवकते साहेबांनंतर तळागाळातला कार्यकर्ता म्हणजे संतोषभाऊ पवार आहे। देवकते साहेबांनंतर या तालुक्यात फुटफुटाचे जे आमदार आहेत टक्केवारी कमिशन घेऊन त्यांचं राजकारण घडायला घ्यायचे राजकारण चालू आहे की या पक्षात भाजपमध्ये राहिल्याकडे काँग्रेसमध्ये भाजप। मग अशा सत्ताधारी लोकांना हाकलण्यासाठी एक सर्वसामान्य तरुण आणि होतकरू आहे, हा उद्योजक आहे, कुठं तर तरुणाला काम देणार आहे। या ठिकाणी निवडून आल्यानंतर एनटीपीसी आणि बरेच कंपनी आहेत, त्या कंपन्यांमध्ये त्याने कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आमच्या सगळे बाळासाहेब आंबेडकरांची इच्छा आहे की वंचित ज्याला न्याय मिळत नाही, शेतीमध्ये न्याय मिळत नाही, कामगारांमध्ये न्याय मिळत नाही, कंपन्यांमध्ये न्याय मिळत नाही, सर्वसामान्य सर्व घराला चढ आहे। एखाद्याला नोकरी लावायचं म्हणलं तर 200 भरता का, 25 देतोस का, 30 देतोस का, असं या कंपन्यांमध्ये चालू आहे। त्याच्यासाठी 1 लाख बरं, माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील एखादा शिकलेला सवरलेला BA MA झालेला माणसाला कुठे 2-4 लाख रुपये घेऊन नोकरी मिळत नाही, लाचारी जीवन आहे। अशा भ्रष्टाचार मुक्त सरकारला काँग्रेस भाजप एकच आहे। परंतु बाळासाहेबांची एक इच्छा आहे की जे वंचितामध्ये राहिलेला आहे, वंचितामध्ये सर्व जाती धर्माचे आहे, मुस्लिम आहे, धनगर आहे, तिघे सहाय्य कोळी पाली सर्वच आहे। परंतु या ठिकाणी हा उमेदवार लोकांच्या मनामध्ये रुजलेला आहे। तुम्ही कोणत्याही गावाचा, तुमच्या गावाचा विचार केला, संतोषभाऊचा स्वभाव, संतोषभाऊचा चेहरा आजही असला चेहरा आहे। बघा उमेदवार आजही असल्या चेहऱ्याने लोकांकडे असेही बघत आहे की मी या वारीला आमदार होणार दक्षिण सोलापूरचा। कारण त्याला असे आहे की तुमच्या डोळ्यामध्ये कुठला उमेदवार कसा आहे हे तुम्हाला माहित आहे। या उमेदवाराला त्यांच्या डोळ्यासमोर त्याचा उद्देशच आहे की मी दक्षिण सोलापूर तालुक्यातून देवकते साहेबांनंतर सर्वसामान्य कुटुंबातील मी शेतकऱ्याचा मुलगा आमदार होईल। त्यांना असे आहे, मला सुद्धा असे आहे की देवकते साहेबांच्या नंतर संतोष पवार जरा आमदार झाले, मी सुद्धा कुठं तर शासकीय कमिटीवर जाईल आणि इथे बसल्या जे काम करतात संतोष पवार ते सुद्धा कमिटीवर जातील आणि शेतकऱ्याला कुठं तर न्याय मिळण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू आणि यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे। त्यांचं टीम आहे, गॅस सिलेंडर प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर आहे, क्रमांक 12 आहे, सर्वांनी गॅस सिलेंडर मतदान द्यावं एवढी मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद।